आपल्या पुण्यनगरीचे पश्चिम प्रवेशद्वार अशी ओळख निर्माण झालेला हा चांदणी चौक जो आहे, हा चांदणी चौकाचे जे उद्घाटन आहे हे 2023 मध्ये मंत्री नितीन गडकरीच्या हस्ते झालं होतं। आणि हा जो हायवे आहे हा मुंबई, बँगलोर, सांगली, सातारा, कोल्हापूर इथून जर आपण पाहिलं तर आपलं हिंजवडी, बावदान, पाषाण या सगळ्या म्हणजे मुख्य ठिकाणी कनेक्ट करणारा हा हायवे आहे। परंतु हा जो हायवे आहे याला कोणताही पादचारी मार्ग नाहीये, म्हणजेच फुटपाथ नाहीये। जर आपल्याला माहित असेल तर ज्या प्रायव्हेट बसेस आहेत ज्या वेगवेगळ्या ठिकाणून इथे येतात, चांदणी चौक जो आहे हा त्यांचा मुख्य स्टॉप आहे, जिथे लोक म्हणजे नागरिक जे आहेत ते बसमध्ये बसतात, बरेचसे दुसरीकडून आलेले हा त्यांचा स्टॉप इथे उतरता। आणि जर तुम्हाला माहित असेल तर या हायवेच्या दोन्ही बाजूला म्हणजे आपण राईट आणि लेफ्ट दोन्ही बाजूला जर पाहिलं तर विविध सोसायटीज आहे, इथं राहणारे नागरिक आहेत। आणि तुम्ही माझ्याच जर आता उजव्या बाजूला इकडे पाहिलं तर इराणी कॅफे पण आहे। तर हा जो हायवे क्रॉस ज्या नागरिकांना करायचा असेल इथून, या नागरिकांना आता म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात ठेवून हा हायवे क्रॉस करावा लागतो। आता म्हणजे जर आपल्याला माहिती की आता हा हायवे आहे तर इथं कोणत्याही प्रकारचं सिग्नल नाहीये आणि इथून जे म्हणजे जड वाहनं आहेत ते इथून खूप वेगाने येत जात राहतात। आणि त्यावेळेस जेव्हा कोणती महिला असेल किंवा ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना हा हायवे क्रॉस करायचा आहे किंवा जर या हायवेच्या बाजूने जायचंय तर त्यांचा जीव जो आहे तो त्यांना धोक्यात ठेवूनच इथून जावं लागतं। आता म्हणजे जेव्हा हा जो हायवे आहे हा जेव्हा ओपनिंग झाली होती या हायवेची, त्याच वेळेस सांगण्यात आलं होतं की या हायवेवर आता पादचारी मार्ग जे आहेत ते बनवण्यात येणार आहेत। परंतु आता जेव्हा आपलं बोलणं जे आहे या इथल्या अधिकाऱ्यांशी झालं, त्यांच्या म्हणण्यानुसार असं होतं की आता जर पादचारी मार्ग बनवायचे तर आता हा हायवे थांबवावा लागेल बऱ्याच वेळेस, किंवा हे जे कन्स्ट्रक्शन आहे हे इतक्या सहजासहजी पॉसिबल नाहीये। तर आता ओव्हरऑल म्हणजे आता या सगळ्या गोष्टीची पाहणीशा म्हणजे सगळ्या गोष्टीला पाहणार, या गोष्टीला जाणून घेणार आणि त्यानंतर जे आहे हा जो पादचारी मार्ग आहे हा बनवण्यात येणार आहे। पण तोपर्यंत आता नागरिकांनी स्वतःचा जीव मुठीत ठेवून हा रोड क्रॉस करायचा का, किंवा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये किंवा तोपर्यंत जर एखाद्या नागरिकांना काही झालं तर याची जबाबदारी कोण घेणार? आता या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा। तोपर्यंत मी मृदुला नारळे, न्यूज डॉट्स पुणे।